हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आज आपण वटपौर्णिमेच्या पूजेचे ताट कसे तयार करायचे किंवा त्या पूजेच्या ताटामध्ये आपल्याला काय काय घ्यायचे आहे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपण इथे एक सर्वप्रथम ताट घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ पाण्याने भरलेला एक तांब्या घ्यायचा आहे। तांब्या आपण पितांबरीने किंवा लिंबाने घासून घेणार आहोत आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला तुपामध्ये वाती घ्यायच्या आहेत, एक आरती तयार करून घ्यायची आहे। फुलवात आणि वात घ्यायची आहे पिवळ्याची। त्यानंतर फुले घ्यायची आहेत। फुलं घेतल्यानंतर आपण एक धागा घेणार आहोत वडाला गुंडाळण्यासाठी। ब्लाउज पीस घेणार आहोत। ब्लाउज पीसवर आपण थोडेसे तांदूळ, खारीक, वाटी, सुपारी, ओटीचं सामान ठेवणार आहोत। यावर्षी 21 तारखेला वटपौर्णिमा आलेली आहे, तर त्यासाठी आपण पूजेचे ताट तयार करत आहोत। त्यानंतर बांगड्या, असे सुवासनीचं ओटीचं सामान आपण सर्व ठेवणार आहोत आणि एक धागा घेणार आहोत वडाला गुंडाळण्यासाठी। धागा असेल तर कॉटनचा धागा घ्या किंवा रील सुद्धा घेतली तरी चालेल। त्यानंतर कापूर, अगरबत्ती, वस्त्रमाळ, वस्त्रमाळ आपण तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर पंचीपाळ म्हणजेच कुंकू, हळद, अक्षदा आणि हे शेंगदाणे आहेत। आपण वडाला जेव्हा फेऱ्या मारतो तेव्हा हे शेंगदाणे 108 मी मोजून घेतलेले आहेत। आपण 108 फेऱ्या घालतो तर एक शेंगदाणा टाकून आपण फेरी पूर्ण करू शकतो। आणि साखरची वाटी घेतलेली आहे आणि नैवेद्य आपण बाजूला तयार करून घेणार आहोत। तर हे सुवासनीची ओटी भरण्यासाठी गहू घेतलेले आहेत, त्यामध्ये खारीक, वाटी, सुपारी, हळकुंड असं घातलेलं आहे। आणि त्यानंतर 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, तुम्ही कोणतंही फळ घेतलं तरी चालेल वडाला ठेवण्यासाठी। आणि माचीस पण आपल्याला घ्यायची आहे। तर सुवासनीची ओटी भरण्यासाठी गहू घ्यायचे आहेत आणि 2 मी कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्या, केळी असं आपण फळ ठेवू शकतो। तर अशा प्रकारे पूर्ण साहित्य आपण एका ताटामध्ये घ्यायचं आहे वटपौर्णिमेच्या। तर उद्या वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।